महाराष्ट्र राज्य गांव कामगार पुलिस पाटिल संघ की ओर से अपनी विविध मांगों को लेकर विधान भवन परिसर में भव्य मोर्चा निकाला गया, जिसमें भृंगराज यादव राव, परशुराम राज्य कोषाध्यक्ष, साथ ही मोर्चा संयोजक विजय घाटगे, नागपुर विभागीय अध्यक्ष, इनके नेतृत्व में विविध मांगों का निवेदन महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सौंपा गया। पोलीस पाटील संघटनेचा तरी पण आमच्या मागण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही। आता आमची अशी इच्छा आहे की तुम्ही जे आम्हाला मानधन देता ते दर महिन्याला होणं गरजेचं आहे। ते जर मागणी आमची पूर्ण झाली तर आम्ही शासनाच्या म्हणजे गाव पातळीवर ग्रामीण पातळीवर काम करत असताना आम्हाला अनेक आर्थिक परिस्थितीला सामोरे जावं लागते। त्यामुळे आमचा जर भत्ता जर नियमित झाला किंवा दर महिन्याला झाला तर ती आम्ही आमच्या उदरनिर्वाहास पूरे पड़ेगा आणि योग्य होईल अशी आमची मागणी है। राज्य गांव कामगार पुलिस पाटिल संघ की ओर से विधानसभा पर स्मरण जो है मोर्चा निकाला गया है। यहाँ पर आप देख सकते हैं कि बड़ी संख्या में लोग मेरे साथ हैं। काय मागणी आहे तुमची? कसं आहे, आमचं जे मानधन होतं आधी या सरकारने एक सकारात्मक निर्णय घेऊन आमचं मानधन तर 15,000 केलेलंच आहे, परंतु जे सेवानिवृत्तीचं वय आहे, जे एक छत्री अंमल म्हणजे हे केलेलं होतं, एक छत्री समिती स्थापन केलेली होती, त्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांचं सुद्धा 60 वयावरून 65 वर्ष निवृत्ती करण्यात आलं। तसंच आमची सुद्धा मागणी आहे की आम्ही एक शासनाचाच घटक आहे आणि आमची सुद्धा मागणी आहे की आमचं निवृत्तीचं वय हे 60 वरून 65 झालं पाहिजे। त्याचप्रमाणे आमचं असं आहे की आम्हाला निवृत्त झाल्यानंतर आमच्या पदरात काहीच पडणार नाही, कारण आम्हाला ना पेन्शनची हे आहे तरतूद आहे ना काही आहे। त्या अंतर्गत आमची अशी मागणी आहे की एक रकमी आम्हाला 25 लाख रुपये आम्हाला एक रकमी रक्कम मिळण्यात यावी निवृत्तीनंतर। आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जे काही आरोग्य संबंधित ज्या काही हे आहे तर त्या बाबतीमध्ये आम्हाला सुद्धा एक आरोग्य विमा एक कवच देण्यात यावं आणि मेडिक्लेम सारख्या योजना आमच्या पदरात पडाव्या। मेडिकल संबंधित ज्या काही सुविधा शासनाकडून आम्हाला मिळाव्यात अशी आमची एक अपेक्षा आहे। त्याकरता आम्ही हा आज मोर्चा आणि हा एक लढा आम्ही देत आहोत। नूतनीकरणाचा विषय आहे। नूतनीकरण आम्हाला दर एका वर्षांनी करावं लागणार होतं, त्याच्यानंतर आता आम्हाला 5 वर्षांनी करावं लागते, त्याच्यानंतर आम्हाला 10 वर्षांनी करावं। तर हे कायमचं बंद करावं हा ही एक आमची मागणी आहे। आणि ह्या सरकारने आम्हाला आतापर्यंत सर्व आमच्या सोयी केलेल्या आहे, आता पण आमची मागण्या स्वीकारेल अशी आम्हाला वाटतं। महाराष्ट्र राज्य पुलिस संगठन की ओर से यहाँ पर आप देख सकते हैं कि मेरे पीछे बड़ी तादाद में लोग यहाँ पर हैं और कई सालों से ये अपनी मांगों को लेकर जो है सरकार के समक्ष विधान भवन पर मोर्चा निकाल रहे हैं, लेकिन इनका कहना है कि इनकी समस्याओं को अब तक सरकार ने नहीं माना है। कैमरा पर्सन सचिन जोड़ापे के साथ रूपा पंडित। डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानेवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।